या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN तथा विलास शिंदे यांची संजय भुजबळ यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतो नमस्कार. व्यक्तिवेध या कार्यक्रमात एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या अफाट कार्याच्या सलामीसाठी, त्या कार्याला सलाम करण्यासाठी आपण एका व्यक्तीला या कार्यक्रमात निमंत्रित करत असतो. आजही असंच एक उत्तुंग असं व्यक्तित्व, चौफेर लिखाण असलेलं असं व्यक्तित्व आपल्यासोबत आहे. डॉक्टर विलास नेताजी शिंदे अर्थात डॉक्टर VN शिंदे यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण MSc आहात, PhD फिजिक्स मध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण आहात आणि कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या पदावर कार्यरत आहात, सेवा देत आहात. खरं तर या पदाच्या आधीही याच पदाच्या खालच्या काही पायऱ्या म्हणूयात, तो मार्ग म्हणूयात, त्या मार्गावरूनही आपलं मार्गक्रमण झालंय आणि आज विविध विषयातल्या लिखाणासाठी आपण सर्वश्रुत आहात आणि लोकप्रिय असे लेखक विविध विषयातले असं आपलं नावलौकिक आहे. मी एवढ्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला लिखाणाकडे आणि लिखाणाविषयी बोलतो आहे. खरं तर आपलं या पदावर असतानाची अफाट अशी कामं आहेत, त्या पदाची जी मागणी आहे ती कामं आपण पूर्ण केली आहेतच, पण त्या कामासोबतच लिखाणामधून विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी एखादा कुठलाही विषय अगदी विज्ञानाला पकडून, तथ्यांना पकडून असं आपलं लिखाण आहे. तर या सगळ्या लिखाणावर आज आपण बोलणार आहोत. या लिखाणाला सुरुवात कशी झाली? या लिखाणाला सुरुवात माझ्या विद्यार्थी दशेतच झाली. माझे पदवीचं शिक्षण हे दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे आणि त्या ठिकाणी पदार्थ विज्ञानशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर नागेश तायगुडे सर आणि त्यांच्या मिसेस, त्याही आमच्या शिक्षिकाच होत्या, त्याही भौतिकशास्त्राच्याच होत्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी 1987 पासून लिहायला सुरुवात केली आणि मग माझ्या लिखाणाला पैलू पाडण्याचं काम त्या महाविद्यालयातील विविध विषयाच्या शिक्षकांनी केलं, ज्यांनी प्रत्यक्ष मला वर्गात शिकवलं नसलं तरी. श्याम कुलकर्णी सर हे वनस्पती शास्त्राचे शिक्षक होते, पण त्यांनी सुद्धा माझ्या लिखाणाला पैलू पाडण्याचं काम केलं आणि त्याच्यातून आपण लिखाण कसं करावं याबद्दलच्या माझ्या जाणीवा अधिक समृद्ध झाल्या आणि मग मी लिहित राहिलो. आणि आज त्याच पद्धतीनं कोणताही विषय असला तर त्याला विज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे. वैज्ञानिक सत्यांना कुठे तोड मोडून लिखाण करायचं नाही, तर विज्ञान निखळ पद्धतीनं पण लोकांना वाटेल अशा पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मी लिहित राहतो. खूप छान. विज्ञान आणि समाज या दोन्हीचं दुवा आपण आहात एक लेखक म्हणून. म्हणून पुन्हा थोडंसं मागे जातो की आपण ज्या मूळच्या गावातले आहात, अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून आपली सुरुवात झाली. मी हा बॅकग्राऊंड एवढ्यासाठी आपल्याला विचारतो की एका लेखकाच्या व्यक्तित्व घडण्यात या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. तुम्हाला त्या गावातलं आपलं बालपण पण आवडेल. बालपण इतरांच्या सारखंच होतं. खरं सांगायचं झालं तर आर्थिक कारणामुळे आम्ही असं केलं तसं केलं असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण पैसे असले तरी त्यावेळेस त्या पद्धतीच नव्हत्या, रीतीभातीच नव्हत्या. त्यामुळं अनवाणी पायाने हिंडणं, 7वी पर्यंत आम्ही पायात चप्पल घालत नव्हतो. पैसे नाहीत म्हणून नव्हे, त्या काळी पाटलाचा मुलगाही घालत नव्हता, ती पद्धतच होती. त्यामुळं तसं नसलं तरी सर्वसामान्यांच्या सारखं बालपण जे नैसर्गिक पद्धतीनं अनुभवायला पाहिजे ते बालपण मला अनुभवता आलं. झाडावर चढून पुस्तक वाचण्याचा आनंद घेता आला. त्यामुळं झाडांशी जी जवळीक निर्माण झाली, मातीशी जी जवळीक निर्माण झाली, अनवाणी चालण्यामुळे हा केवढा थेट संबंध मातीशी होता. नदीमध्ये डुंबण्यातला आनंद जो घेता आला, नदीतून पाणी भरून महादेवाच्या मंदिरात जाऊन श्रावण महिन्यामध्ये ते त्या पिंडीला स्नान घालण्यामध्ये जो आनंद होता तो अनुभवता आला. या सगळ्या गोष्टींचा कळत नकळत अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी वातावरणापर्यंत सगळ्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या आणि त्या दृष्टीनं मी माझं बालपण हे खूप समृद्ध होतं, खूप चांगलं होतं आणि त्याच्यातून त्या आठवणी कायमस्वरूपी मनावर कोरलेल्या आहेत. निश्चित 13व्या वर्षापर्यंत साधारणपणे मुलांच्या वरती जे संस्कार केले जातात ते शेवटपर्यंत टिकून राहतात. म्हणूनच 4थीत शिकलेले शिवाजी आपल्याला आजही आठवतात. बरोबर. पुरंदरचा तळ आठवतो, मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर झालेली बोलणी आठवतात, अफजलखानाचा वध आठवतो, शाहिस्तेखानाची बोट आठवतात. कारण त्या वयात झालेले ते संस्कार असतात. तसंच निसर्गानं केलेले जे संस्कार आहेत ते सुद्धा मनावर कोरले गेलेले आहेत आणि त्यामुळेच आजही माती,
निसर्ग हे खूप जवळचे वाटतात. त्यांच्यामध्ये रममान व्हावंच वाटतं. आणि त्याला कारण माझं अशा ग्रामीण भागात गेलेलं बालपण की ज्या गावात आज एकही बस, एसटी बस सुद्धा जात नाही. आजही आज आपण 2024 मध्ये बोलतो आहोत. मात्र आमच्या गावाला शिक्षणाचा खूप चांगला वारसा लाभलेला असल्यामुळं गावातून सर्व पदावर शासकीय नोकरी करणारी मंडळी आहेत, उद्योजक आहेत, विविध पदावरती कार्य करणारी जशी मंडळी आहेत, विविध क्षेत्रात नाव कमावणारी मंडळी आहेत. असं त्या छोट्याशा गावाचं, ज्याची लोकसंख्या आजही 1000च्या आत आहे, असं वैशिष्ट्य आहे. आता गावाचं नाव मला उत्सुकता आहे. पांगरी म्हणून प्रत्यक्ष बार्शी लातूर रोडवरती गाव आहे आणि त्याच्या पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर चिंचोली नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्याला खरं सांगायचं झालं तर खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, शिक्षणाचा वारसा आहे. कारण हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अगोदर रजाकारांच्या विरुद्ध लढणाऱ्या चळवळीचं ते एक प्रमुख केंद्र होतं. अच्छा, चिंचोली कॅम्प चिंचोली. ओके. तर त्या गावातून मी आलोय आणि ते गाव असं आडबाजूला असल्यामुळं त्या गावाचं महत्व लष्करी दृष्ट्या त्या लोकांना महत्व वाटत होतं. मात्र त्याच्यामुळेच गावामध्ये शिक्षणाची परंपरा खूप वर्षापासून सुरू झाली आणि त्याचा फायदा आमच्या पिढीला सुद्धा मिळाला. निश्चित. आता बालपणी झालेले निसर्गाचे जे संस्कार आहेत, माती असेल, झाडावर बसून अभ्यास करणं असेल, ते पाणी असेल, त्याच विषयांवरचं आपलं पुढचं सगळं लिखाण आहे. या सगळ्यांपैकी कुठल्या घटकानं आपल्यावर खूप जास्त परिणाम केला म्हणा, किंवा सुरुवातीला लिखाणाला आपल्याला प्रवृत्त केलं? लिखाणाला माझ्या भौतिकशास्त्र या विषयानंच मी सुरुवात केली. कारण माझे गुरु, मार्गदर्शक, ज्यांनी मला लिखाणाची प्रेरणा दिली, ती सर्व मंडळी भौतिकशास्त्रातली होती. आणि त्याच्यामुळे माझी लिखाणाची सुरुवात ही भौतिकशास्त्रापासून जरी झालेली असली तरी पुढे जसं जसं प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रांचा अनुभव येत गेला, तसं तसं मी निसर्गाच्या आणखी पुन्हा जवळ जात राहिलो. जरी विद्यापीठासारख्या संस्थेत काम करत असलो तरी त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, त्यामध्ये माझ्या विद्यार्थी दशेतली पाण्याची समस्या आणि मी अधिकारी असताना निर्माण झालेली पाण्याची समस्या, याची तुलनाही माझ्या मनात व्हायला लागली. आणि मग पाण्याबद्दलचं वाचन, लेखन हे आपोआप घडायला लागलं. आणि पाणी हे निसर्गातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बरोबर. तसं जल, जंगल आणि जमीन ही त्रिसूत्री आणि त्याचा समतोल आपण साधला पाहिजे. ते निसर्गासाठी, जैवविविधतेसाठी, ती टिकून राहण्यासाठी खूप आवश्यक आहे. मात्र त्यामध्ये पाणी खूप महत्वाचं वाटतं. त्याचं कारण असं की काहीही नसलेल्या ठिकाणी तुम्ही पाणी थोडंसं जरी साठवलं तर आपोआप त्याच्या भोवती गवत उगवायला सुरुवात होते. पाणी साठलेलं दिसलं की आपोआप त्याच्यामध्ये रानबदकं यायला सुरुवात होते, बगडे यायला सुरुवात होते. एक जीवसृष्टी, जैवविविधता त्या ठिकाणी आपोआप निर्माण होते. आणि हे त्या जागेला महात्म्य प्राप्त होतं, महत्व प्राप्त होतं, ते पाण्यामुळे होतं. म्हणून निसर्गातला सगळ्यात महत्वाचा घटक जर कुठला असेल, जर माणसाचं जीवन असेल किंवा सजीवांचं जीवन असेल, तर तो म्हणजे पाणी. निश्चित. मला वाटतं आता आपण नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावर सेवा देत असताना तिथल्या स्थानिक विषयांविषयी बोलत होता. नांदेड आणि सोलापूर, कोल्हापूर अशा भागांमध्ये आपण या सेवा दिल्या. नांदेडचा अनुभव आपला कसा होता? कारण पाण्याचा संदर्भ तिथं फार भीषण आहे. नांदेडला विद्यापीठामध्ये त्यावेळेस विद्यापीठातल्याच विहिरीतून पाणी वापरलं जायचं. तिथे एक शेजारीच तलाव होता, त्याच्यातलंही पाणी वापरलं जायचं. मात्र नांदेडमध्ये नोकरीला असताना एका खेड्यात जायचा प्रसंग आला, ज्या खेड्यामध्ये 30च्या आसपासच्या लोकांचे सगळ्यांचे सांधेदुखीचा प्रॉब्लेम होता आणि त्या गावामध्ये मुलगी द्यायलाही लोक तयार होत नव्हते. अर्थात मग प्रॉब्लेम काय आहे, नेमका प्रश्न कशामुळे निर्माण झाला, हे तपासण्यासाठी ज्यावेळेस तिथल्या जिल्हाधिकारी साहेबांच्या सह विद्यापीठातले संशोधक, आणखी काही मंडळी, डॉक्टर्स, असे सगळे आम्ही गेलो, त्यावेळेस त्यांच्या संशोधनातून, तपासणीतून असा निष्कर्ष निघाला की त्या पाण्यामध्ये फ्लोरिनचं प्रमाण खूप जास्त. अच्छा. आणि फ्लोरोसिसमुळे लोकांच्या सांध्यावरती परिणाम होतो. मग त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये आणखी खूप प्रश्न निर्माण झाले की कशा पद्धतीनं, जे अगदी पिण्यासारखं पाणी आहे, त्याच्यामध्ये कुठलीही घाण नाही असं वाटतं, आपलं माती थोडी मिसळली तर आपल्याला ते पाणी प्यावंसं वाटत नाही. मात्र हे पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर ज्याला आपण म्हणतो किंवा पूर्ण पारदर्शक म्हणतो, अशा पद्धतीचं पाणी आहे आणि त्याच्यात फ्लोरिनचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपण ज्याला शुद्ध पाणी म्हणून पितो ते शुद्ध आहे का, असं प्रश्नचिन्ह माझ्यासारख्याच्या मनात आपोआप निर्माण झालं. आणि मला खूप मोठा धक्का बसला की चांगलं पाणी मिळणं ही माणसाची गरज आहे, सगळ्या सजीवांची गरज आहे. आणि ते चांगलं दिसतंय पण असेलच असं नाही. त्या क्षणापासून मी पाण्याबद्दलचं जितकं वाचन करता येईल तितकं वाचन करणं, त्याच्याबद्दल काही प्रयोग करता आले तर ते प्रयोग करणं, अशा अनेक गोष्टींना सुरुवात केली. नांदेड विद्यापीठामध्ये पण त्यावेळेसच्या विहिरींचं पुनरुज्जीवन आम्ही केलं होतं.
त्या ठिकाणी काही बंधारे निर्माण करायचा प्रयत्न केला, जो खऱ्या अर्थानं यशस्वी प्रयत्न मागच्या काही वर्षामध्ये उद्धव भोसले सर तिथं कुलगुरू असताना त्यांनी नव्याने हे सगळे प्रयत्न सुरू केले आणि आता त्या विद्यापीठामध्ये पण कोट्यावधी लिटर पाण्याची साठवण क्षमता त्यांनी निर्माण केली. तर त्या ठिकाणचा तो अनुभव होता. पण शिवाजी विद्यापीठाला खूप मोठी पाण्याबद्दलची परंपरा होती. निश्चित शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार यांनी 1965 साली विद्यापीठानं स्वतःच्या जागेतलं पाणी स्वतः वापरावं अशी संकल्पना मांडली. त्या काळात त्यांनी एका रिटायर्ड इंजिनियरला बोलून संपूर्ण विद्यापीठाची पाहणी करायला लावली आणि त्या कामासाठी 1965 साली त्या इंजिनियरना 500 रुपये मानधन दिलेले आहे. याची नोंद सापडते. म्हणजे ते कुलगुरू इतके द्रष्टे होते. त्यानंतर कुलगुरू प्राध्यापक धनाग्रे सर असताना विद्यापीठामध्ये एक स्वतःचा तलाव तयार करावा आणि विद्यापीठानं पाणी स्वतःच वापरावं. तलाव हो, अशा विचारानं त्यांनी भाषाभवन इमारतीच्या शेजारी एक तलाव तयार केला, जो आज विद्यापीठातला एक खूप महत्वाचा स्पॉट आहे. आणि मात्र त्या तळ्यामध्ये तिथले भूस्तराची रचना अशी होती की पाणी साठत नव्हतं. मग त्याच्यानंतर माणिकराव साळुंखे सर जे 5 विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आणि त्यांचं नुकतंच विद्येच्या प्रांगणात नावाचं आत्मचरित्र आलं, त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी विद्यापीठाचं फिल्टर हाऊस तयार केलं आणि तो तलाव कसा भरेल, त्याच्यात पाणी कसं येईल या दृष्टीनं पण त्यांनी प्रयत्न करून घेतले. त्या काळामध्ये मी प्रशासकीय सेवेत होतो आणि मला ते प्रयोग पाहता आले. मात्र साळुंखे सरांची कारकीर्द संपली आणि नंतर हायवेचं काम झालं. त्याच्यामध्ये विद्यापीठासाठी त्या तलावासाठी केलेले प्रयत्न जे होते ते परत बिघडले. दरम्यानच्या काळात मी नांदेडला गेलेलो होतो. मात्र 14-15च्या दुष्काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पाण्याच्या कामाचा, समाज सुधारणेचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांची जलनीती आज जगानं अनुसरावी अशी होती, शाश्वत विकासाची कल्पना शिवाजी महाराजांच्याकडून शिकावी अशा आदर्श राजाच्या नावाने असलेलं विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये पाण्याची समस्या उद्भवली आणि तो माझ्यासाठी खूप एक अवघड भाग होता. आणि संधी पण अवघड भाग होता एवढ्यासाठी की विद्यार्थी असताना 1991 साली मीच पाण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि 2014 साली त्याच विभागाचा उपकुलसचिव म्हणून माझ्याकडे कार्यभार होता आणि अधिकारी म्हणून मी निर्णय घेतला की पाणी टंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 महिना अगोदर घ्याव्यात. मात्र त्या रात्री मी अस्वस्थ झालो. विद्यार्थी बरोबर की अधिकारी बरोबर? विद्यार्थी असताना मोर्चा काढायचा आणि अधिकारी असताना सत्र 1 महिन्यानं कमी करायचं. आणि मग तिथून पुढे विचार सुरू झाला की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस मला अप्पासाहेब पवार साहेबांनी केलेले प्रयत्न माहित नव्हते, पण माणिकराव साळुंखे सरांचे प्रयत्न माहित होते. धनाग्रे सरांनी तलाव बांधलाही माहित होतं. मग यांनी प्रयत्न केले, आपण आपल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये भर का घालू नये हा एक विचार आला. एकट्यानेच सुरुवात केली. सुदैवानं त्यानंतर आलेले कुलगुरू, कुलगुरू जे आत्ताचे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, प्राध्यापक DT शिर्के सर, त्या सगळ्या मंडळींनी मला प्रमोट केलं, प्रोत्साहन दिलं. मला वाटतं इथं तुमची संवेदनशीलता एक मूळ कारण आहे त्या विषयाकडे वळण्याचं. आणि दुसरं बोलतो तर आपण पाणी हे सगळ्यांना स्वच्छ मिळालं पाहिजे, चांगलंच मिळालं पाहिजे, पण दिसतं ते चांगलं असेलच असं नाही असाही आपण शब्द प्रयोग केला. पण हे कसं शक्य आहे म्हणा, किंवा प्रत्येक पाणी तपासणं, जनावरांसाठीचं पाणी पण चांगलं असणं, असं आपल्या बोलणं जसं आलं, हे तपासणं प्रत्येक वेळी शक्य आहे का? त्यावर कसं नियंत्रण असू शकेल? तपासण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण पाण्याला जपलं पाहिजे. अच्छा. दुर्दैवानं कसं झालेलं आहे की आपण आपल्याला ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच्याकडेच सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतोय. पाणी आणि हवा. आत्ता काय झालेलं आहे, म्हणजे सोप्या भाषेत उदाहरण जर सांगायचं झालं तर कोकणामधल्या अनेक विहिरींना पूर्वी गोडं पाणी होतं आणि आता ते खारं पाणी झालं. का असं झालं? याचं भौतिकशास्त्रीय कारण आहे. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ठिकाणचं द्रव पदार्थ काढून घेता त्यावेळेस दुसरीकडे असलेला द्रव ती जागा व्यापून टाकायचा प्रयत्न करतो. बरोबर. गोड्या पाण्याचा साठा त्या विहिरीतून पूर्णपणे उपसला गेल्यानंतर गोड्या पाण्याचा साठा संपल्यामुळं बाकीचा तिथं पाझर जो येत होता त्याच्यातला पण साठा संपल्यानंतर समुद्राकडचं पाणी त्या साठ्याच्या ठिकाणी आणि साठ्याच्या ठिकाणावरून परत विहिरीत उतरतं. तसंच आता सगळीकडे व्हायला लागलंय आणि ते टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे
घाण पाणी स्वच्छ पाण्यात मिसळणार कसं नाही याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे, ती आपण घेत नाही आणि त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. आता जे पाणी बोरवेलचं आहे किंवा नवीन एखादा पाण्याचा स्रोत आपण तयार केला तर त्या पाण्याची पहिल्यांदा तपासणी करून घ्यायला पाहिजे. बरोबर. आता शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही पिण्यासाठी आरओ सिस्टमचं पाणी देतो. आरओ मध्ये 60% पर्यंत रिजेक्शन होऊ शकतं, पाणी वाया जातं. आम्ही त्याच्यावरती नारळाची बाग फुलवलेली आहे. अच्छा. आमच्याकडे जे पाणी हॉस्टेलला वापरलं जातं ते पाणी गोड्या पाण्याच्या किंवा साठवलेल्या चांगल्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचणार नाही, तर अगोदरच त्याचं रिसायकलिंग करून ते प्लांटेशनला पुरवलं जाईल याची काळजी घेतो. आणि चांगल्या पाण्याचे स्रोत जिथे आहेत, जे पाणी आम्हाला वापरायचे त्या पाण्याच्या आजूबाजूला सॅनिटेशन असेल, केमिकल असतील, असं कुठलंही पाणी तिथे जाणार नाही, त्या प्रवाहामध्ये जाणार नाही, ह्याची आम्ही दक्षता घेऊन त्या एरियात बिल्डिंग बांधलेल्या नाहीत. तर पर्यावरण स्नेही परिसर म्हणून आम्ही तो सांभाळतोय. जैवविविधतेसाठीचा महत्वाचा परिसर म्हणून आम्ही त्याला सांभाळतोय. तर अशा प्रकारे काही गोष्टी, काही बंधनं ही आपण घालून घ्यायला पाहिजेत, समाजाने घालून घ्यायला पाहिजेत. शासनाची बंधनं आहेत ती पाळली पाहिजेत. ते केलं तर मग प्रत्येक वेळेस चाचणीची गरज नाही पडणार. बरोबर. मात्र आरोच्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण खूप कमी असतं. बऱ्याच वेळा ते 40 पेक्षा कमी TDS भरतो. असं पाणी पिलं तर आपल्या आरोग्याच्या समस्या परत उद्भवतात. अच्छा. म्हणून आरोचं पाणी जे लोक आरो करून म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस तंत्रज्ञानातून पाणी वापरायचा प्रयत्न करतात, मिळवायचा प्रयत्न करतात, त्यांनी मात्र पाण्याची तपासणी अगदी पोर्टेबल एक छोटंसं युनिट मिळतं, त्याची तपासणी वारंवार करायला पाहिजे. ती घरी पण करता येते. निश्चित. आताच आपण म्हणाल्याप्रमाणे ही प्रत्येक ठिकाणी खरं अशक्यच अशी गोष्ट आहे. एवढा मोठा आपला देश आहे भौगोलिक दृष्ट्या. पण आता ह्या सगळ्यांमध्ये आपण म्हणालात की गोड्या पाण्याची जी काही लिमिट त्या जमिनीच्या तुकड्यात आहे ती एकदा उपसन झाल्यानंतर आजूबाजूचं दूषित पाणी ती जागा घेतं आणि तुम्हाला पुढचं हे दूषित पाणी मिळायला लागतं. जिथं दशकानुदशके माहिती की या विहिरीचं पाणी गोड आहे, तर लोक डोळे झाकून ते पित राहतात, वैराज ते पूर्ण रिप्लेस झालेलं असतं तरीही. आता हा जो परिणाम आहे तो जमिनीवरचा आणि मानवावरचा हा किती घातक आजच्या घडीला झालेला आहे? आजच्या घडीला तो घातक इतका झालेला आहे की पृथ्वी सुद्धा अस्थिर झाली. अच्छा. आणि हे मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये नेचर सारख्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधाच्या आधारे आकडेवारीसह सांगता येईल. त्याचं कारण 3-4 गोष्टी आहेत आणि त्याचा जागतिक तापमानवाढीशी सुद्धा संबंध आहे असं नुकतंच संशोधनातून जाहीर झालेलं आहे. कसं तर बोरवेलचं पाणी जे आपण उपसतो, विशेषतः बोरवेल, कूपनलिकांच्या वरती खूप मला वाईट परिणाम दिसतात आणि विशेषतः कूपनलिकांच्या बाबतीत मी जास्त विचार करायला लागलो सप्टेंबर 2023 पासून. तो शोधनिबंध असा होता की भारत आणि उत्तर अमेरिकेमध्ये कूपनलिका सगळ्यात जास्त प्रमाणात खोदल्या गेल्या आणि त्या कूपनलिकांच्या मुळे जेवढं पाणी आपण जमिनीतून उपसलं तेवढ्या प्रमाणात त्याचं पुनर्भरण झालं नाही. बरोबर. ते पुनर्भरण न झाल्यामुळे त्या ठिकाणी रिक्त झालेली पोकळी जी आहे ती पोकळी 2180 गिगॅटन इतक्या वस्तुमानाची आहे. त्यामुळे त्या भागातला पृथ्वीची घनता जी आहे ती घनता बिघडली आणि ती घनता बिघडल्यामुळं पृथ्वी जी थोडीशी कलून आपली स्वतःभोवतीचं परिवलन करत असते आणि सूर्याच्या कक्षेत ती फिरते, तिचा अक्ष 80 सेंटीमीटरनी शिफ्ट झालाय. बापरे, एवढा मोठा परिणाम तो झाला. एवढा मोठा परिणाम झाला. आता आपल्याला कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये बसून तो जाणवणारही नाही, जाणवण्याचं कारण नाही. मात्र शीत कटिबंधातले कित्येक किलोमीटर त्याच्यामुळे समशीतोष्ण कटिबंधातले तेवढेच किलोमीटर हे उष्ण कटिबंधात गेले आणि त्याच्या उलट दुसऱ्या बाजूला अर्थात याचा परिणाम तिथल्या जैवविविधतेवर झालाय. तिथे जी पिकं पिकवली जात होती त्या पिकांच्या पिकण्यावर झालाय. हे सगळे अनिष्ट परिणाम होत जातात. दुसरा भाग असा आहे की जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण महाराष्ट्राचा आणि भारताचा जर विचार केला तर पडणाऱ्या पावसातलं फक्त 10% पाणी जमिनीत मुरतं आणि शेतीसाठी आपण जे पाणी वापरतो त्यातलं 70% पाणी आपण विहिरी आणि कूपनलिकातून घेतो. अरे ही एवढी मोठी तफावत आहे. आणि ही जी तफावत आहे त्याच्यामुळे पृथ्वीमध्ये जो काही गॅप निर्माण होतोय, कॅव्हिटी, पोकळी ज्याला आपण म्हणतो, ती निर्माण होते. त्यामुळं खालून येणारा उष्मा सुद्धा अगोदर पाण्यामध्ये साठवला जायचा. बरोबर. ऋतू बदलतील त्याप्रमाणे त्याच्यातून उष्णतेचं परिवहन व्हायचं, वर येणं असेल, खाली जाणं असेल. मात्र आता तो उष्मा सरळ वरती सरकतोय.
कारण पाणी त्या उष्णतेला रोखून धरायला नाहीये. त्यामुळं तो सुद्धा परिणाम आता या पृथ्वीवरच्या तापमानवाढीला कारणीभूत व्हायला लागलाय. दुसरी गोष्ट अशी की खोलवर ज्या झाडांची मुळं गेलेली आहेत त्यांना आता तिथं पाणी मिळत नाही. त्यामुळे ती मुळं आपोआप तिथे सुकायला लागलेत. उलट खालून आलेल्या उष्णतेची त्यांना शॉक बसतात, ती मुळं जळायला सुरुवात होते. आणि अनेक डोंगरातील, विशेषतः कोल्हापूर भागात सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली आहे की शेकडो वर्षापूर्वीचे जुने वृक्ष आता वठून चाललेले. बरोबर. म्हणजे अजून कित्येक वर्ष जगू शकले असते. असा दुहेरी परिणाम याचा व्हायला लागलाय. दुहेरी नव्हे, तिहेरी परिणाम व्हायला लागलाय. दुसरी गोष्ट अशी व्हायला लागली की ज्या ठिकाणी पाण्याला वाट मिळते त्या ठिकाणी वरचं पडलेलं पाणी जसं खाली नेण्यासाठी झाडं असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्याबरोबर एखादा जो क्रॅक असतो जो खालपर्यंत जातो तो घाण पाणी पण न्यायला लागलाय. त्यामुळे पंजाब सारख्या राज्यामध्ये आज कर्करोगाची समस्या जी उद्भवते त्याच्यामध्ये 3 कारण आहेत. एक, जमिनीतल्या क्षारांचं त्या पाण्यामध्ये उतरणं, हा मूळ सगळीकडेच आहे, जगभर आहे. बरोबर. दुसरा भाग म्हणजे शेतकऱ्यांनी शेतामध्ये अतिरिक्त तणनाशकं, कीटकनाशकं जी वापरलेली आहेत त्यांचं त्या पाण्यातून खाली जाणं. बरोबर. आणि तिसरा, वापरलेलं पाणी जे आहे ते वापरलेलं प्रदूषित पाणी सुद्धा त्याच्यामध्ये मिसळणं. आणि त्यामुळे तिथे कर्करोगासारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हायला लागलाय. लोक अगदी म्हणजे कॅन्सर एक्सप्रेस नावाची रेल्वे जाते अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला पेपरमधून वाचायला मिळतात. हे सगळे खूप मोठे दुष्परिणाम आहेत आणि ते टाळले गेले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कूपनलिकांचा वाटा हा सिंहाचा आहे, वाईट अर्थाने. पण सगळ्यात मोठा वाटा जर कशाचा असेल तर तो कूपनलिकांचा. सर, आपण विद्यापीठातच मानवनिर्मित असा तलाव निर्माण केलाय आणि जैवविविधतेवरही आता आपण बोललो. अशा मानवनिर्मित तलावामध्ये देखील मानवनिर्मित जलवैविध्य राखता येतं का? राखता येतं. आणि विद्यापीठामध्ये मागील काही वर्ष आम्ही जे तयार व्हायचे मासे, मत्स्यपालन करायला आम्ही कंत्राट द्यायचो आणि त्या कंत्राटातून काही पैसे मिळायचे ते विद्यापीठामध्ये जमा करून घ्यायचो. मात्र सध्याचे कुलगुरू प्राध्यापक डी टी शिर्के सर यांनी संकल्पना सांगितली की विद्यापीठ हे मॉडेल कॅम्पस व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे आपण मासे विकून 1,00,000-2 लाख मिळवण्यात काही अर्थ नाही, तर ते मासे इथल्या बाकीच्या जीवांना उपयोगी पडतील असं आपण पाहूया. तर आमच्याकडच्या पक्ष्यांच्या स्पेसीजमध्ये वाढ झाली. पूर्वी कॅम्पसवरती 112-113 पक्ष्यांच्या प्रजाती आढळायच्या, आता ती संख्या 135 पर्यंत गेली. फुलपाखरांच्या निर्णयामुळे फुलपाखरांच्या 54 प्रजाती आमच्याकडे दिसायच्या. अर्थात या एका निर्णयामुळे नाही, बाकीचे त्याला घटक कारणीभूत होतात. कारण निसर्गातले जे बदल होतात ते लगेच आपल्या लक्षात येत नाहीत. पृथ्वीचा अक्ष 80 सेंटीमीटरने बदलतोय हे 1960-70 पासून अमेरिका आणि भारतात जे कूपनलिकांचं स्तव माजलं त्याच्यानंतर 2016-17 मध्ये लक्षात आलं. आणि त्याचं कारण शोधायला शास्त्रज्ञांना पुढची 7 वर्ष लागली. तर निसर्गातले हे बदल लगेच लक्षात येत नाहीत, पण हे घडत जातं. तर 54 वरची फुलपाखरांची संख्या सुद्धा जवळपास 60-70 पर्यंत गेली. हे जैवविविधता राखण्यासाठी अशा प्रकारचे कॅम्पस राखणं, त्यांच्यामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करणं हे खूप महत्वाचं असतं. हस्तक्षेपावरून मला आठवलं तुमचा एक असाही प्रयोग आहे की झाडांच्या वाढण्यात 0 हस्तक्षेप असाही प्रयोग आपण केलाय. हो, तो प्रयोग जैवविविधता राखण्यासाठी जाणीवपूर्वक केला. आणि तो प्रयोग करत असताना झाडं फक्त त्या ठिकाणी लावायची, माती बदलायची नाही, त्याला पाणी घालायचं नाही, काहीही करायचं नाही. म्हणजे जन्माला घातलेलं बाळ सोडून दिलं, ते कसं वाढायचं ते वाढू देत, अशा पद्धतीची त्या झाडाबद्दलची आमची संकल्पना होती. मग फक्त आम्ही खड्डे घेतले. त्या खड्ड्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर आम्ही 1 फूट उंचीपेक्षा कमी उंची असलेली रोपं निवडली. लोक आग्रह धरतात की जास्तीत जास्त उंच रोपं लावा, आम्ही कमी उंचीची रोपं निवडली. जमिनीचा तिथल्या पोत कसा आहे, कशा प्रकारची जमीन आहे हे आम्ही शोधलं आणि त्या अनुरूप झाडं लावली. अर्थात सगळी झाडं देशी वाणाची लावली, ज्यामध्ये साग आहे, कडुलिंब आहे, शिसू आहे, करंज आहे, जांभूळ आहे, चिंच आहे, अशी झाडं निवडली आणि आम्ही लावली. साधारणपणे आम्ही 900 झाडं 8.5 एकरामध्ये लावली. अंतरही बऱ्यापैकी ठेवलं. त्याच्यामध्ये झाडांचा सर्व्हायव्हल रेट, त्यांचं जगणं हे साधारणपणे 95% होतं. तर त्याच्यानंतर त्याच्यात आम्ही आणखी एक हस्तक्षेप केला, तोही सांगतो म्हणजे लोकांना गैरसमज नसावा. आम्ही त्याच ठिकाणची माती वापरून ती रोपं त्या ठिकाणी लावली.
मात्र त्या झाडांचं निरीक्षण आम्ही कंटिन्युअस ठेवलं, आजही करतो आम्ही. निरीक्षण करताना असं लक्षात आलं की पहिल्या वर्षीचा पावसाळा संपल्यानंतर ज्या ठिकाणी अगदी भुसभुशीत माती होती त्या ठिकाणी खोदलेला खड्डा जो आहे तो खड्डा आणि रोप याच्या मधल्या ज्या भागात खड्ड्याच्या कडेला एक भेग पडलेली आम्हाला आढळली. अच्छा. मग ते भेग पडल्यानंतर गरम हवा त्या ठिकाणी जाऊन रोपाच्या मुळ्या जळू शकतात, म्हणून आम्ही एकदा ती माती हलवून त्या भेगा बुजल्या होत्या. त्यानंतर मात्र आम्ही त्या झाडांच्याकडे कुठलंही लक्ष दिलं नाही. हा प्रयोग आम्ही 2014-15 मध्ये केलेला होता आणि आता त्या झाडांची वाढ 5 फुटापासून ते 25 फुटापर्यंत आहे. खूप छान. आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा मानवाचा हस्तक्षेप ठेवला नाही. खूप छान. ही उंची जी आहे झाडांची हस्तक्षेप न केलेल्या, पण हस्तक्षेप करून निसर्ग बिघडवण्यावर एक नियंत्रण ठेवण्यासाठी आपलं जे लिखाण चाललंय त्याची उंची सर आणखी वाढव. कारण नजर जर टाकली तर वेगवेगळ्या विषयावरचं लिखाण आपलं आहेच आहे, त्यात अगदी संशोधनपर लिखाण असेल, शैक्षणिक लिखाण असेल, अशा विविध विषयांवर आपण लिहित आला आहात. सर, ही जैवविविधता वाढवताना म्हणा किंवा आत्ता आपण बोललो हस्तक्षेपाशिवाय निसर्गाला त्याच्या पद्धतीनं वाढू देणं असेल, यात अनेक वेळा नको असलेली झाडं आल्याचं आपण बघतो. म्हणजे शेतकरी बांधावरची आधी बाभळी, काट्याची झाडं हे काढण्याचा प्रयत्न करतात, पण आपली तर विशेषतः बाभळीवरच आहे. बाभूळ हे खरं सांगायचं झालं तर खूप चांगलं झाड आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य देऊन प्रकाशित केलेलं त्यांच्या काळातलं एक पुस्तक आहे, व्यवहार उपयोगी वनस्पती म्हणून. त्याच्यामध्ये बाभळीच्या शेंगाचं लोणचं करण्याची प्रक्रिया आहे. वा. जी माहीत नसलेली गोष्ट मी पहिल्यांदा सांगतो. मात्र दुसरं एक वैशिष्ट्य आहे की मी ज्यावेळेस झाडांच्या बद्दल वाचायला लागलो, पाण्यानंतर माझा कल आपोआपच झाडांच्याकडे गेला आणि झाडांच्या बद्दल वाचायला लागलो, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की देशी वाणातल्या झाडांच्या मध्ये बाभळ, हिवर असे काटेरी वनस्पती खूप महत्वाचे, त्यांचे खूप फायदे. आणि बाभळीबद्दलची ज्यावेळेस मी शास्त्रीय माहिती पाहिली त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की बाभळीचं लाकूड सागाच्या लाकडापेक्षा 300 पट टिकाऊ आहे. वा. माझ्या आगामी पुस्तकामध्ये बांधावरची झाडं नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी याच्याबद्दलचं लिहिलेलंच आहे. माझ्या ब्लॉगवर सुद्धा सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला लेख बाभळीवरचा आहे. अच्छा. तुम्हाला तो ब्लॉगही शोधनपर्यंत पोहोचायला आवडेल. बांधावरची झाडं हा लेख आहे आणि माझा ब्लॉग drvnshinde.blogspot.com या ब्लॉगवरती हा लेख मोस्ट पॉप्युलर आर्टिकल्स मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि सोशल मीडियावर आणखी कुठे आहात? सोशल मीडियावरती मी युट्यूबवरती आहे, त्या ठिकाणी v.n.शिंदे, VN शिंदे असं आहे. फेसबुकला विलास शिंदे या नावाने, कारण ते खूप पूर्वी अकाउंट उघडलेलं आहे. मी 2014-15 पासून विलास शिंदेचं VN शिंदे. पण बाभळीच्या झाडाचं मग दुर्दैव कुठे येतं तर पहिली गोष्ट म्हणजे काटेरी बाभळीला आपण गोडी बाभळ होऊ देत नाही, हा एक महत्वाचा भाग. गोडी बाभळ म्हणजे काय, लोकांना खूप वेगळं वाटेल. तर बाभळीचं वय वाढत गेल्यानंतर ती ज्यावेळेस पक्व होते, म्हणजे बोली भाषेत म्हातारी होते, त्यावेळेस बाभळीला काटे यायचे कमी होतात किंवा बंद होतात. त्यावेळेस ते बाभळीचं लाकूड मॅच्युअर झालं. अच्छा. परिपक्व झाला. मग अशा बाभळीच्या झाडाचा बुंदा कापायचा आणि तो कमवायचा. सागाचं लाकूड कमवायचं लोकांना माहित आहे, कारण त्याचा बुंदा सरळ असतो, लांब असतो आणि त्याच्यापासून लांब फळ्या मिळतात. पण बाभळीचं लाकूड कमवण्याची कला आपण विसरून गेलोय. अच्छा. चैत्र महिन्यामध्ये बाभळीच्या झाडाचा बुंदा कापावा, तो उभा करून ठेवावा, वर्षभर वाळू द्यावा आणि पुढच्या वर्षीच्या चैत्रामध्ये, उन्हाळ्यामध्ये त्याच्या फळ्या काढाव्यात. त्या फळ्या सागाच्या लाकडापेक्षा 300 पट टिकाऊ आहेत असं संशोधन सांगतं. खूप छान. साग कमावतो आपण, तो काय करतो, कापतो आणि आडवा टाकतो. वाळवी त्याचा मऊ गाभा खाऊन टाकते, आतल्या कठीण गाभ्यापर्यंत पोचू शकत नाही. ते लाकूड आपण वापरतो आणि ते टिकाऊ म्हणून सांगतो. मात्र बाभळीच्या सालीच्या आतलं 1 सेंटीमीटरवरचं लाकूड घेतलं तर ते सुद्धा टिकाऊच असतं, सागापेक्षा महत्वाचं झाड आहे. मात्र आम्ही त्याला काटे आहेत म्हणून त्याचा दुस्वास करतो, त्याला जवळ करत नाही. बाभूळ या लेखाबद्दल खूप भरभरून बोलण्यासारखं आहे. तर असं बाभळीचं झाड सगळ्या अंगाने आकर्षक आहे, फक्त त्याला काटे आहेत आणि ते आपल्या पायाला टोचतात म्हणून आपण त्याचा दुश्वास करतो आणि काढून टाकतो. सगळ्यात जास्त पर्यावरणातलं कार्बन शोषून घेण्याची क्षमता असलेलं ते झाड आहे, त्यामुळे त्याला जपलं पाहिजे. अशी अनेक झाड आहेत की ज्यांना जपलं पाहिजे, पण त्यातलं सगळ्यात चांगलं झाड आहे बाभळीचं. भावणारी झाडे, बांधावरची झाड आहे. एक लेखमाला होती आपली, लेखमाला अजूनही चालू आहे माझी, भावणारी झाडं. त्यातूनही आपल्याला हे सगळं निश्चितपणे वाचता येईल. ही उंची
आणखी वाढल्यानं समाजाचं खूप भलं होणार आहे. त्यामुळे यासाठी आपल्याला शुभेच्छा देत आज आपण आकाशवाणीसाठी वेळ काढलात आणि एका विस्तृत विषयाची त्याही पेक्षा जास्त विस्तृत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार. मनपूर्वक धन्यवाद सर.